स्वामी समर्थ. स्वामी समर्थांवर असलेली निस्सीम भक्ती कशा पद्धतीची असू शकते ह्याचं एक खूप सुंदर उदाहरण आहे. ते सुंदर उदाहरण मी नक्कीच इथे देणार आहे. ते उदाहरण ऐकल्यानंतर तुमच्यासुद्धा डोळ्यामध्ये पाणी येईल आणि तुमच्यासुद्धा मनामध्ये स्वामींबद्दलची निस्सीम भक्ती एक जागा निर्माण करेल. एक वयस्कर आजींची स्वामींवरती खूप निस्सीम भक्ती होती आणि त्या भक्तीवरतीच त्यांचं अतिशय प्रेम होतं. काही झालं तरी ते रोज स्वामींच्या मूर्तीला दूध पाणी घालून स्वच्छ धुवून पुसून गंध अक्षता फुलं वाहून खडीसाखरेचा नैवेद्य दाखवत असत आणि त्यानंतरच त्या स्वतः चहा घेत असे. हे त्यांचे जे नियम हा होता त्याच्यामध्ये वर्षानुवर्ष ते हे नियम पाळत होते. त्याच्यात त्यांनी कधीही खंड पडू दिला नाही. थकत्या वयामध्ये आजींचे हात थरथरत होते, पाय लटपटत होते, तरीसुद्धा त्यांचा हा निग्रह आणि नेम कधीही चुकला नाही. न चुकता त्या हे सगळं काही रोज करत होत्या. एकदा काय झालं, त्या अंगणात फुलं आणायला गेल्या. फुलं आणून देवघरात पाटावर येऊन त्या बसल्या. त्यांचा हात थरथर कापतोय असं त्यांना जाणवलं, पण ते जाणवत असतानासुद्धा तरी स्वामींची मूर्ती उचलून त्यांनी ताम्हणात ठेवण्याचा प्रयत्न केला. पण थरथर त्या हातातनं ती मूर्ती कधी निसटली हे त्यांनासुद्धा कळलं नाही. ती मूर्ती निसटली, जमिनीवर पडली. ठणकन आवाज ऐकून सून धावत आली. त्या आजींच्या सुनेनी पाहिलं, अरे त्यांच्या हातातनं मूर्ती खाली पडली. परंतु आजी तर ओक्साबोक्शी रडत होत्या. त्यांच्या सुनेला क्षणभर काहीच कळलं नाही. तिला वाटलं ताम्हणावर पाय पडलं म्हणून कदाचित आजींना लागलं असेल म्हणून ती पुढे झाली. पण पाहते तर काय, स्वामींची चांदीची मूर्ती जमिनीवर पडलेली तिने पाहिली. तिने ती मूर्ती उचलून कपाळाला लावली आणि पुन्हा ताम्हणात ठेवली. आजींचा मात्र गोंधळ सुरूच होता. प्रचंड गडबड त्यांच्या मनात चालली होती आणि प्रचंड त्या भांबावलेल्या होत्या. सारखं म्हणत होत्या, अगं माझ्याकडून स्वामी पडले ग, असं कसं झालं, मी कशी ग गाफील राहिले, एवढी हातून निसटले ग, पडले माझे स्वामी, खरंच पडले. बघ ग सुनबाई, केवढं ग त्यांना टेंगुळ आलाय, बघ तर बघ, कसे कासावी झालेत ग माझे स्वामी. चल ग चल, लवकर डॉक्टरना फोन कर ग, बोल बरं लवकर, स्वामींना काहीतरी त्रास नक्कीच होतोय, त्यांना त्रास नाही व्हायला पाहिजे. त्यांनी अक्षरशः सुनेच्या मागे एक घोषाच लावला. हट्टच धरला की तू ताबडतोब अगोदर डॉक्टरांना बोलव, माझ्या स्वामींना काहीही होता कामा नये. भक्तो हो, हे ऐकताना खरं तर माझ्यासुद्धा अंगावर काटा आला आहे, तुमच्यासुद्धा आलाच असेल. शेवटी आजींच्या आग्रहाखातर हट्टाखातर तिनं फोन लावला. त्यांचा भाचाच डॉक्टर होता. तो म्हणला, बरं ठीक आहे, पेशंट्स सगळे आटपून येतो मी तासाभरात. पण तेवढ्या वेळ गप्प बसतील त्या आजी कसल्या हो, त्या काही गप्प बसेनात. त्यासारखं म्हणाल्या, असं कर, तू स्कूटीवर स्वामींना घेऊन जा बरं, लवकर औषध पाणी केलं पाहिजे बरं स्वामींना, असं नाही, त्यांना त्रास होता कामाच नाही. सुनेला काही राहावे ना. अगं असं कसं करायचं आजी, लोक काय म्हणतील, म्हातारी एक ठीक आहे पण सून नादिष्टपणा करते असं तिच्या मनात आलं. सून म्हणाली, अहो आजी, येत आहेत ना डॉक्टर, मग तुम्ही नका ना त्याचा त्रास करून घेऊ, आपण थांबूया थोडं, काहीतरी करू दरम्यान. मग त्यावेळेस आजींनी फ्रीजमधनं बर्फ काढला, स्वामींना बर्फाचा शेक दिला, डबीतनं हळद काढून त्याचा लेप लावला. तोपर्यंत डॉक्टर येतील या आशेवर आजी होत्या आणि त्या हे सर्व काही करत होत्या. आणि खरोखरच तोपर्यंत डॉक्टर आले देखील. सुनेने देखील देवखोलीत प्रवेश करण्याआधी डॉक्टरांना हातपाय धुवायला लावले आणि नेत्यांना सगळी सविस्तर त्यांना हकीकत सांगितली. खरं सांगायचं तर त्या तरुण डॉक्टरला फार गंमत वाटली. त्याला असं वाटलं की स्वामींच्या मूर्तीला काय होणार आहे, ती पडली तर ती पुन्हा उचलायची आणि परत ठेवायची. देवघरात येऊन मोठ्या गांभीर्याने तो स्वामींना तपासत आजींच्या समाधानासाठी त्याने हात लावला स्वामींच्या मूर्तीला आणि हात लावताच त्यांना असं जाणवलं की ही मूर्ती गरम आहे. मग ही मूर्ती गरम कशी? त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघत आजी म्हणाल्या, का रे, काय झालं? तर बघ रे बाबा,
स्वामींना ताप तर नाही ना आला? बघ, नीट तपास बरं माझ्या स्वामींना. डॉक्टरांनी आजींच्या समाधानासाठी मूर्तीला स्टेथॉस्कोप लावला आणि काय आश्चर्य, त्या मूर्तीमधनं हार्टबीटसुद्धा ऐकू येत होते. तो डॉक्टरही चमकला आणि भांबावून गेला. त्याला कळेच ना की हे काय आहे. एका मूर्तीमधनं हार्टबीट्स ऐकू येत आहेत, स्टेथॉस्कोपमधनं मला ते जाणवत आहेत. शेवटी सुनेला तो म्हणाला की आत्या, खरंच आजींची श्रद्धा प्रचंड मोठी आहे. ऐका, हे ऐका, असं म्हणून त्याने तो स्टेथॉस्कोप सुनेच्या कानाला लावला. तिचे सुद्धा डोळे भरून आले. डॉक्टरांनी मूर्तीला सतत गार पाण्याचा अभिषेक करायला सांगितला आणि खरोखरच स्वामींना आराम पडला आणि आजींनासुद्धा. आजींचं मन शांत झालं. स्वामी बघतो हो, ही आहे खरी भक्ती. अहो, या खऱ्या भक्तीमध्ये काय जाणवलं असेल आपल्याला. त्या स्वामींना त्रास होऊ नये म्हणून ती माऊली किती धडपडत होती. त्या माऊलीनी सगळं घर डोक्यावर घेतलं आणि खरोखरच बघा, तिच्या भक्तीमध्ये केवढी शक्ती होती. स्वामींना खरोखरच ताप आलेला होता आणि त्यांचे हार्टबीट्स त्या स्टेथॉस्कोपमधनं जाणवले. हे हार्टबीट्स डॉक्टरांना जाणवावेत आणि त्यांना आश्चर्य वाटावं, इतकं सारं घडलं. म्हणजेच ही खरी भक्ती नव्हती का? ही भक्ती खरी आहे. अशी भक्ती आपल्यामध्ये यावी. त्या स्वामी समर्थांनाही माझा नमस्कार आणि त्या आजींना देखील माझा नमस्कार. शतशः नमन दोघांनाही. आणि अशी भक्ती आपण सगळ्यांनी श्री स्वामींबद्दल ठेवली पाहिजे. मनात श्री स्वामींबद्दल भाव ठेवला पाहिजे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. हा सगळ्यांपर्यंत शेअर करा. सगळ्यांपर्यंत ही माहिती जाऊ द्या. तसंच नवीन असाल तर ह्याच स्वामींच्या ब्रह्मांड नायक या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. अशाच नवीन तऱ्हेचे माहिती असलेले व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येईन. श्री स्वामी समर्थ.